मराठी लघुलेखन 10 पॅसेज 60 शब्द प्रति मिनिट स्टार्ट। प्रिय पर्यटक महोदय प्यारा, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे रोहित्रात मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा अनियमित व अत्यंत कमी दाबाचा झालेला आहे। साहजिकच या गोष्टीचा परिणाम पाणी पुरवठा व्यवस्थावर झाला असून त्यामुळे या सर्व विभागातील पाणी पुरवठा सुद्धा अनियमित झालेला आहे। पॅरा, याखेरीज गेल्या वर्षी पाऊस हा अत्यंत कमी प्रमाणात पडला असल्यामुळे सर्व ठिकाणच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे। सर्वसाधारणपणे एप्रिल व मे महिन्यात सर्वच ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असते। त्यात या दोन कारणांमुळे अत्यंत अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्यारा, वरील गोष्टी विचारात घेता पर्यटक निवासातील पाण्याच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध घालणे महामंडळास अपरिहार्य झाले आहे। या निर्बंधाचे स्वरूप साधारणतः खालील प्रमाणे राहील। प्यारा, पर्यटक निवासातील स्वयंपाकाची व्यवस्था असलेल्या खोल्यांमध्ये पाण्याचा वापर इतर खोल्यांच्या मानाने जास्त घेत असल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी परवानगी न देण्याचे महामंडळाने ठरविले आहे। प्यारा, पर्यटक निवासातील गाळ्यात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त माणसांना राहता येणार नाही। प्यारा, वरील निर्बंधामुळे आपली बऱ्याच प्रमाणात गैरसोय होईल याची आम्हास पूर्ण जाणीव आहे। तरी सुद्धा अन्य काही पर्याय नसल्यामुळेच पाण्याच्या वापरावर वरील प्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे। आपण या बाबतीत आमच्याशी पूर्ण सहकार्य कराल अशी आशा आहे। प्यारा, आपला विश्वासू सभासद बंधूंनो, प्यारा, आपल्या नियोजित गृहनिर्माण सहकारी संस्थेचे हे सुरू होणारे दुसरे वर्ष आहे। प्रथम वर्षात झालेल्या कामाची माहिती देणे, पुढील वर्षी करावयाच्या कामाबद्दल सभासदांमध्ये चर्चा घडवून आणणे व त्या अनुषंगाने करावयाच्या कामाची रूपरेषा निश्चित करणे यासाठी ही सभा बोलावलेली आहे। प्यारा, संस्थापक म्हणून आपणा
सर्वांचे या सभेसाठी मी स्वागत करतो. सन 1998च्या महाराष्ट्र दिनानिमित्त सहकारी सोसायटी स्थापन केली. एका सहकारी बँकेत बचत खाते उघडले. सुरुवातीस आपण 14 सदस्य होतो. आता सदस्य संख्या 20 झालेली आहे. सर्व सभासदांनी प्रवेश वर्गणी तसेच मासिक वर्गणी वक्तशीर जमा केलेली आहे. बचत खात्यामध्ये एकूण रुपये 34,020 जमा झाले. स्टेशनरी खरेदी व इतर खर्च रुपये 320 जाता आता शिल्लक रुपये 33,700 अधिक बँकेने जमा दाखविलेली व्याज मिळून या खात्यात रुपये 34,300 शिल्लक आहेत. पॅरा आज आपले सोसायटीचे नाव ठरविणे. सोसायटीचे नावाने खरेदी करावयाचे जागेबद्दल तपशील ठरविणे. सोसायटीचे मानद सचिव म्हणून काम करू इच्छिणाऱ्या सभासदाची निवड करणे. विकाऊ जागेबद्दल माहितीची देवाणघेवाण करणे व मासिक वर्गणी अथवा वार्षिक वर्गणीच्या रकमेबद्दल पुनर्विचार करण्यास्तव आपण या ठिकाणी जमलो आहोत. आणखी लोक आपले सोसायटीचे सभासद होऊ इच्छितात त्यांचे बद्दल आपले विचार मांडावेत अशी विनंती आहे. पॅरा आपण सर्वजण एक दिलाने शेवटपर्यंत काम करूया आणि स्वतःचे घर उभे करूया. बंधू भगिनींनो, पॅरा आज आपल्या कंपनीच्या 15व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद होत आहे. जुलै 2015 रोजी संपलेल्या वर्षाबाबत हिशेब तपासणीचे हिशेबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच. तसेच अहवाल वर्षातील म्हणजे 2014 या साली कामकाजाची मुख्य वैशिष्ट्ये नमूद केलेला संचालकांचा अहवाल आतापावेतो आपणास मिळाला असेलच. हिशेबाचे निवेदन, संचालकांचा अहवाल व नफा तोटा पत्रकही आपण वाचली असतीलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. 2015 साली कंपनीच्या उत्कर्षासाठी जी महत्त्वाची पावले आपण उचललीत व ज्या विविध योजना आखल्या त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात 25% वाढ झाली.
व एकंदर कंपनीची परिस्थिती सर्व बाजूंनी सुधारली. आपण केलेल्या उपाययोजनेमुळे आपल्या कंपनीने आता पावेतो लक्षणीय प्रगती केली आहे. वेतन किंमती व मागण्या या संबंधाचे कंपनीने स्वीकारलेल्या धोरणाबाबतचा दृष्टिकोन संचालक मंडळाकडून तसेच कामगार प्रतिनिधींकडून स्वीकारण्यात आला. कंपनीच्या दृष्टीने व औद्योगिक शांतता टिकविण्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता आपण कंपनीच्या आर्थिक परिस्थितीकडे वळू. 2014 साली कंपनीच्या कामकाजाचे खर्च व घसारा यासाठी तरतूद केल्यानंतर आपल्याला पुन्हा 25 लाख रुपये एवढा निव्वळ नफा मिळाला आहे. वरील नफा लक्षात घेता कंपनीची एकंदर कामगिरी समाधानकारक आहे असे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. पॅरा कळावे. पॅरा आपला विश्वासू. माननीय सभासद बंधू भगिनींनो, पॅरा आपल्या कंपनीच्या 7व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या कंपनीच्या दिनांक 30 जून 2014 रोजी संपलेल्या वर्षातील कार्यसंबंधीचा अहवाल, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद आपल्याला सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. पॅरा अहवालाच्या वर्षात कंपनीने ₹9 कोटीचे उत्पादन केले. गेल्या वर्षापेक्षा ते ₹3 कोटीने जास्त आहे. अहवालाच्या वर्षात कंपनीने विक्रीचा उच्चांक गाठला. ह्या वर्षात एकूण ₹12 कोटीची विक्री झाली. गतवर्षी ती ₹9 कोटी इतकी झाली होती. नफा अहवालाच्या वर्षात कंपनीच्या नफ्यातही वाढ झालेली आहे. संपत्तीवरील घसारा, विक्री, सूट, कर इत्यादीसाठी तरतूद केल्यानंतर कंपनीला ₹3 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे. पॅरा अहवालाच्या वर्षात आपल्या कंपनीने सर्वांगीण प्रगती केलेली आहे हे नमूद करण्यास आनंद वाटतो. कंपनीच्या मालाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्या मानाने आपले उत्पादन मात्र कमी होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन
मंडळाने कंपनीच्या कारखान्याचा विस्तार करण्याची योजना आखलेली आहे. प्रस्तुत योजना यथावकाश आपल्याला सादर करण्यात येईल. अहवालाच्या वर्षात कंपनीच्या कारखान्याचे सर्व विभाग पूर्ण वेळ काम करीत होते. कामगार वर्गाकडूनही उत्कृष्ट प्रकारचे सहकार्य लाभले. कंपनी आणि कामगारांचे संबंध सलोख्याचे आहेत हे नमूद करण्यात आनंद वाटतो. पॅरा आपल्या सर्वांच्या कार्याबद्दल संचालक मंडळ आपले मनपूर्वक आभारी आहे. कळावे. पॅरा आपला विश्वासू. पॅरा प्रवास करताना संवेदनाच्या खिडक्या छान उघड्या ठेवल्या की अनेक गोष्टी शिकायला मिळतात. चाकोरी बाहेरचे व नकाशा बाहेरचे कितीतरी अनुभव मनाच्या टीप कागदानं टिपता येतात. पॅरा अमुक किलोमीटर दूर तमुकच्या वायव्येला रेल्वे लाईनच्या पश्चिमेला आणि तमक्या हवामानाच्या अमक्या मोसमात तसेच क्ष डोंगरावरच्या न्य लेण्या इत्यादी अनेक तपशील आपण पाहतो, साठवतो, नोंदवतो. पण त्या पलीकडे आणि अलीकडेही अनेक संदर्भ प्रवासात नोंदविले जातात. या चाकोरी बाहेरच्या प्रवासात आपल्याला भेटतात नको नकोसे खड्डे, सहप्रवासांच्या इरसाल स्वभावाचा हिसका, ड्रायव्हरची दुर्मिळ माणुसकी, गाडीचं चढावरचं गुरगुरणं, वळणावरून दरीत कोसळता कोसळता बचावलेले आपलेच प्राण अशा कितीतरी गोष्टी. पॅरा चाकोरी बाहेरच्या प्रवासातल्या अशा कितीतरी गोष्टी आपल्याला पुस्तकाबाहेरचे आणि शब्दात न मावणारे अनुभव देतात. या निमित्ताने मनाचाही प्रवास घडतो आणि आपल्याला नव्याने शोधही लागतो. रात्रीच्या प्रवासात अंधारात हरवलेल्या दिशा पाहून पोटात धस्स होतं आणि चालकाच्या सारथ्यावर भरोसा ठेवत प्रकाशाची वाट पाहावी लागते. तडजोडी, सहनशीलता, निर्णयक्षमता, वाट पाहणं आणि आल्या क्षणाला सामोरं जाण्यासाठीचं धैर्य या प्रवृत्तीचाही प्रवास घडत राहतो. पॅरा किलोमीटरचा गावाच्या टोल नाक्याच्या पाट्या धावत येतात आणि मागे पडतात. तशाच स्वतःच्या बालपणीचा अंधुक
आठवणी, सुगंध, शिक्षणातली हिरवळ आणि जगण्याची आशा या पाट्याही नाहीशा होतात. सभ्य गृहस्थ हो प्यारा, आपल्या कंपनीच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे प्यारा. आपल्या कंपनीच्या गेल्या वर्षीच्या कारभारासंबंधी मी या ठिकाणी थोडक्यात उल्लेख करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कंपनीमधील बहुसंख्य कामगारांनी 1 महिना संप केलेला होता. या संपाच्या कालावधीत कंपनीमध्ये तयार होणाऱ्या मालाच्या उत्पादनावर परिणाम झाला, परंतु त्यानंतरच्या कालावधीत उत्पादन कार्यात कंपनीच्या कामगारांनी सहकार्य दिल्यामुळे संपाच्या वेळी न होऊ शकलेल्या उत्पादनात भरपाई झालीच, परंतु वर्षाअखेर झालेले उत्पादन अगोदरच्या वर्षात झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत वाढलेले आहे. ही वस्तुस्थिती या वर्षाचा जो वार्षिक अहवाल सर्व भागधारकांना वितरित करण्यात आला आहे त्यामुळे दिसून येईल. कामगारांनी उत्पादन वाढविण्यासाठी जे सहकार्य दिले त्याबद्दल मी कंपनीच्या वतीने कामगारांचे आभार मानतो प्यारा. कंपनीने कामगारांच्या संप काळातील अनुपस्थितीच्या दिवसाचे हक्काच्या रजेमध्ये रूपांतर करून त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे कंपनीवर थोडाफार आर्थिक बोजा पडणार असला तरी कामगार संघटनेबरोबर झालेल्या यशस्वी समेटामुळेच उत्पादनात वाढ होऊ शकली. या माझ्या मताशी आपण सहमत व्हाल अशी माझी खात्री आहे प्यारा. सध्या कामगार आघाडीवर शांतता असून कामगार कंपनीला सहकार्य देत आहेत हे नमूद करण्यास मला आनंद वाटत आहे. सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्यारा, सहजपणे ध्येय साध्य करणे ही एक कलाच असते. अनेक लोकांना ही कला चांगल्या प्रकारे अवगत असते, पण तरीही बरेचदा अशा वेळी लोकांकडून काही चुका होतात आणि ध्येय साध्य होत नाही. बरेचदा
ध्येय निश्चित केल्यानंतर ते साध्य करण्याच्या दिशेने चांगली सुरुवात होते. त्यामुळे आपण करीत असलेल्या गोष्टीबाबत एक प्रकारचा अभिमान मनात निर्माण होतो. त्यातून भविष्यातील शक्यतांबाबत आत्मविश्वास निर्माण होतो. पण अचानक चुकीच्या गोष्टी घडू लागतात आणि ध्येय दूर गेले आहे असे वाटू लागते. त्यामुळे नैराश्य येते. अशा परिस्थितीत आपण काय साध्य केले आहे हे देखील पाहिले जात नाही. परिणामी ध्येय भरकटते. असे होऊ नये यासाठी ध्येय प्राप्तीच्या मार्गावरील चुका टाळता येणे शक्य होऊ शकेल. कुठलेही स्वप्न किंवा प्रोजेक्ट रुजण्यासाठी थोडा वेळ लागतो. हा वेळ शांतपणे आणि प्रयत्न सुरू ठेवून जाऊ देणे ही कला असते. यासाठी अंगी संयम असावा लागतो. मात्र हा संयम नसेल, उतावळेपणा असेल तर छोट्या छोट्या अडथळ्यामुळे अथवा नकारामुळे किंवा चुकांमुळे मनोधैर्य खचू लागते. सततच्या अधीरतेमुळे कृतीमधला आनंद गमावून बसतो. परिणामी नैराश्य येते. अशा वेळी ध्येयाच्या प्रवासातील प्रगती तपासण्याची गरज असते. तेव्हाची आणि आताची स्थिती कायम आहे हे तपासून एक मध्यंतर घेणेही पत्रेदेशीर ठरते. दुसऱ्यामुळे विचलित होण्याचे कारण नाही. जगात प्रत्येकाचा मार्ग, कारण आणि ध्येय वेगवेगळे असते. म्हणून आपण स्वतःवरच अधिक लक्ष केंद्रित करावे. जगातील एकूण पाण्यापैकी 97% पाणी खारे आहे. 2% पाण्याचा बर्फ आहे. त्यामुळे उरते फक्त 1% पाणी. त्यातीलही अर्धा टक्का पाणी भूगर्भात आहे. त्यामुळे फक्त अर्धा टक्का पाण्यात आपल्याला पिण्याच्या, शेतीच्या, उद्योगाच्या गरजा भागवाव्या लागत आहेत. व्यवस्थित नियोजन केले तर तेवढे पाणीही मुबलक आहे. कृषी 2014 या प्रदर्शन दुष्काळावरील प्रभावी उपाययोजना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसापैकी 12% पाणी समुद्रात वाहून जाते. राज्यात 40% धरणे आहेत. त्यात आपण
फक्त पडणाऱ्या पावसाच्या 8% पाणी अडवले आहे. पडणारे सगळे पाणी जर त्या गावातच अडवले गेले तर भारत पाण्याच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर येईल. पाण्याचा विचार आपण आजच केला नाही तर भविष्यात आपल्याला इतर देशातून पाणी आयात करावे लागेल. प्यारा, आपल्याकडे पाणी भरपूर आहे पण त्याचे नियोजन चांगले केले जात नाही. शिरपूर तालुक्यात 150 गावांपैकी 54 गावात जलसंधारणाची काम झाले आहे. तालुक्यातील 600 फूट कोरड्या बोअरला आज 10 फुटांवर पाणी आले. 10-12 बोअर पंपाशिवाय वाहत आहेत कारण तेथील पाण्याचा प्रत्येक थेंब बंधारे बांधून अडवला आहे. पाणी अडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवे. यासाठी कायदा करून उपयोग नाही तर शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. झाडे लावायला हवीत. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते. प्यारा, नेहमी पडणारा दुष्काळ हा महाराष्ट्र राज्यासाठी व राज्याच्या विकासासाठी एक नैसर्गिक आपत्ती आहे. दुष्काळामुळे जास्त नुकसान कशाचे होत असेल ते पशुधनाचे होते. हा कृषीप्रधान देशाच्या पाठीचा कणा होय. पशुधन या सहजासहजी नजरेत न भरणाऱ्या संपत्तीचा हिशेब करताना व नियोजिततेचा फार कमी विचार केला जातो अशी ही संपत्ती आहे. 400-500 कारखाने सुरू करून 50 हजारांनी नोकऱ्या देऊन शहरीकरण, प्रदूषण व परावलंबन वाढवून समस्या निर्माण करून देशाचा समतोल बिघडवून नकळत आपण महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत निर्माण करत आहोत की अधोगतीकडे जात आहोत हे कळत नाही. प्यारा, पशुधन ही एक आवश्यक बाब आहे. पुरातन काळामध्ये एखाद्या राजाची श्रीमंती, ऐश्वर्य व शक्ती त्याच्याकडे असलेल्या पशुधनाच्या संख्येवर तसेच त्यांच्या जोपासनेवर व संवर्धनावर मोजत
असत. प्यारा मनुष्य, प्राणी व वनस्पती हे एकमेकास पूरक आहेत. निसर्गाचा समतोल यात दिसतो. दुष्काळामुळे नेमके पशुधन व आपण विकून टाकतो. प्यारा दुष्काळ येऊच नये म्हणून किंवा दुष्काळ आलाच तरी पशुधनास कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून पशुधनाचे रक्षण, संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी नियोजन करण्याची आता वेळ आली आहे. प्यारा सध्या दुष्काळ असल्यामुळे युद्ध पातळीवर या बाबतीत अनेक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शासनाची या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रिय मनोहर यास. प्यारा सप्रेम नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की आपला संपूर्ण जिल्हा विनाविलंब साक्षर व्हावा म्हणून आपण साक्षरता अभियान हाती घेतले. यात तुझा सहभाग असावा म्हणून हे पत्र. प्यारा आधुनिक लोकशाही जगात जागृत आणि जबाबदार नागरिक या नात्याने जगण्यासाठी प्रत्येकाला किमान शिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. शिक्षण न मिळाल्यास नागरिकाला पदोपदी अडचण येतील हे ओळखून निरक्षर नागरिकाला स्वयंअध्ययनाची व शिक्षणाची दारे खुली करण्यासाठीच साक्षरता अभियान आकार घेत आहे. ही चळवळ लोकांनी स्वयंस्फूर्तीने चालविलेली आहे हे तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्यारा देशाला स्वातंत्र्य मिळून 45 वर्षे झाली. शिक्षणाचा व्याप वाढला तरी देशात 48% लोक निरक्षर आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर सुशिक्षितांनी स्वतः या प्रश्नात लक्ष घालावे लागेल. देशाच्या विकास कार्यात लोकांचा सहभाग असला पाहिजे अन्यथा विकास कार्य चुकीच्या दिशेने जाईल. त्यात सामाजिक न्यायाचे कल्पनेला स्थान असणार नाही. त्यामुळे सुशिक्षितांनी लोकशक्तीची साथ घेऊन अभियान उभे केले पाहिजे. असे अभियान समाज परिवर्तनाकडे जाणारे पहिले पाऊल ठरेल. प्यारा समाज परिवर्तनाच्या या कार्यात सर्वांना सामील होता येईल. कोणाला अध्यापनाच्या तर कुणाला
व्यवस्थापनात, परंतु लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. तरी या कार्यात तुझा कसा सहभाग राहील ते त्वरित कळवा. तुझा मित्र प्यारा विश्वास.